दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर सौम्या पाणिनीला म्हणाली, तुमच्या कालच्या लाडक्या आशिलाचा फोन आलाय सर. तिने पाणिनीकडे फोन दिला. मिस्टर पटवर्धन, मला तुम्हाला तातडीने भेटायला हवंय, रती म्हणाली. तू इथे चैत्रापूरमध्येस? हो. इथे कशी आलीस तू? मी काल रात्रभर झोपूच शकले नाही. मी जसजसा विचार करत होते तसतसं मला तुमचं म्हणणं पटत गेलं. म्हणजे आपण एकत्र घरी जाऊन काही काही काय काही घडलं नाही ना, ते पाहू. म्हणजे म्हणजे पद्मरागने आजची त्याची सकाळी 10ची अपॉइंटमेंट पाळली नसेल तर काहीतरी गंभीर घडलंय असा अंदाज आपण करू शकतो. कदाचित आत्ता तो त्याच्या ऑफिसात त्याच्या अपॉइंटमेंटमध्ये असू शकतो. तोच मुद्दा मला सांगायचा आहे पटवर्धन. मी थोड्याच वेळापूर्वी अंगिरसशी बोलले. पद्मराग अजून ऑफिसात आलेला नाही आहे. पाणिनी हे ऐकून गंभीर झाला. आत्ता तू माझ्या ऑफिसपासून किती लांब आहेस? मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीखालच्या पार्किंगमध्ये आहे. मग आता मी सांगतोय ते नीट ऐक. मध्ये प्रश्न विचारू नको. लगेच वर ये. पण रिसेप्शनमधून आत न येता पाणिनी पटवर्धन खाजगी असं लिहिलेल्या दरवाज्यातून आत ये. सौम्या तुला आत घेईल. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी फोन ठेवला. सौम्या, मला वाटतंय की आपली पर्स चोरली असल्याचं रती जे सांगतेय ते बरोबर असावं, पण त्याचवेळी असंही वाटतंय की ती आपल्या ऑफिसमध्ये येऊन मुद्दाम पर्स ठेवून बाहेर पडली असावी. पर्समध्ये बरेच पैसे असल्यानं आपलं कुतूहल वाढेल आणि आपण तिचा पत्ता शोधून तिच्यापर्यंत पोचावं असा तिचा डाव असावा. पर्समध्ये रिव्हॉल्वर नसतं तरी आपण ते केलंच असतं. सौम्या, पटकन कनकला फोन लाव. रती इथे येण्यापूर्वी मला त्याच्याशी बोलायचं आहे. पाणिनी म्हणाला आणि काही क्षणात फोनमधनं कनकचा आवाज पाणिनीच्या कानावर आला. कनक, मला तातडीने तुझ्याकडून पुढच्या 15 मिनिटात एक मदत हवी आहे. 27 ते 30 या वयाच्या दरम्यानच्या दिसायला चांगल्या असणाऱ्या 6 ते 7 तरुणींनी गडद रंगाचे गॉगल घालून तुझ्या ऑफिसात बसायचं. योग्य वेळ येता सौम्या तुला इंटरकॉमवर म्हणेल, कनक, मी सौम्या. तिने हे शब्द उच्चारताच तू गॉगलवाल्या मुलींना माझ्या ऑफिसच्या रिसेप्शनच्या दारात उभं करायचं. हां, पण त्यांनी आत जायचं नाही. मी तशाच एका गॉगल घातलेल्या मुलीला घेऊन माझ्या खाजगी दारानं बाहेर येईन आणि तू आणलेल्या मुलींसह एकत्रच रिसेप्शनमधून आत प्रवेश करू. नीट समजलं? हां, समजलं, पण इतक्या कमी अवधीत तुला हव्या असणाऱ्या 6-7 मुली मिळवणं, कनक कुरकुरत म्हणाला. अरे, आपल्याच इमारतीत अनेक ऑफिसेस आहेत. तिथे काम करणाऱ्या मुलींना ताशी 500 रुपये देऊ कर किंवा दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने मिळव. मला जो मार्ग सुचला तो तुला सांगितला. मला मुली उपलब्ध करून दे म्हणजे झालं, पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला. सौम्या पाणिनीकडे बघून हसली. सर, आपल्या रिसेप्शनिस्ट गतीकडून ओळख परेड करून घेण्यासाठी एवढा उपद्व्याप? एकदम बरोबर. रती रिसेप्शनमधून आत आली असती आणि मी जर गतीला विचारलं असतं की तू हिला पाहिलंयस का पूर्वी, तर ती म्हणाली असती की अरे हो, ही तर रती आहे, आपल्या ऑफिसमध्ये पर्स विसरून गेलेली. आणि ती तिलाही सांगेल की रती, तुमची पर्स पाणिनी पटवर्धन यांच्याकडे आहे. आता यात गतीची चूक आहे असं नाही, कारण तिला एवढंच लक्षात आहे की गडद रंगाचा गॉगल घातलेली 27 ते 30 वयाची एक तरुणी इथे आली होती आणि आपली पर्स ती विसरून गेली. पुढे जर काही अघटित घडलं आणि गतीने रतीला ओळखलं की हीच आमच्या ऑफिसात आली होती, तर आपण अडचणीत येऊ. म्हणजे आपल्या ऑफिसात आलेली तरुणी रती असेल तरी आणि रतीची पर्स चोरणारी तोतया असेल तरीही. पाणिनी म्हणाला आणि तेवढ्यात दार वाजलं. सौम्याने उघडलं आणि रतीला आत घेतलं. तुझा गॉगल नाही घातला आज? सहजगत्या विचारावं तसं पाणिनीने विचारलं. मी नेहमी नाहीच घालत. जर उन्हातून जात असेन कुठे बाहेर तरच मी वापरते.
तुझ्याकडे आहे गॉगल म्हणजे? अर्थात आहे पटवर्धन. तू डोळ्यावर घालत नाहीस तेव्हा काय करतेस? म्हणजे कुठे ठेवतेस? अर्थात माझ्या हँडबॅगमध्ये. मी तुला जी बॅग परत केली त्यात होता तुझा गॉगल? नव्हता. याचा अर्थ दुसरं कोणीतरी वापरत होतं तो? हो, नक्कीच. गॉगलची रिकामी केस होती तुझ्या बॅगेत. तुला मी बॅग परत केली तेव्हा. हो, ती आहे त्यात. अजून एखादी गॉगलची जोडी आहे? हो, मी नवीन एक खरेदी केली. मी तुला परत केलेली हँडबॅग आणि पर्स आहे आत्ता तुझ्याकडे? आहे. तुला देताना ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या आहेत त्यात? हो, आहेत की. पण असे प्रश्न का विचारताय मला? रती वैतागली. मला बघू तुझ्याकडचा गॉगल. तिने बॅगमधनं गॉगलची केस आणि गॉगल काढून पाणिनीच्या हातात दिला. हा नवीन घेतलेला गॉगल तुझ्या जुन्या केसमध्ये अगदी बरोबर कसा काय बसतो? अहो, माझा पहिला गॉगल ज्या कंपनीचा आणि ज्या मापाचा होता तसाच मी नवीन घेतला. त्यामुळे जुन्या केसमध्ये बसणारच ना तो. रतीने प्रतिप्रश्न केला. नक्की कुठल्या दुकानातून घेतलास तू? तिथला विक्रेता ओळखेल का तुला? मला दुकानाचं नाव वगैरे नाही आठवणार, कारण मी गाडी चालवताना जागा मिळेल तिथे थांबले, खाली उतरले, समोर जे दुकान दिसलं तिथे गेले आणि घेतला गॉगल. गॉगल घ्यायला पैसे कुठून मिळाले तुला? तुझी पर्स चोरीला गेली होती. तुम्हाला म्हणाले ना मी, माझ्या नवऱ्याने मला 5,000 रुपये देऊन ठेवले होते. मला तो म्हणाला की बॅगेत ज्या काही वस्तू होत्या त्या पुन्हा घे. तुझं लायसन्स वगैरे त्याचा चोराला काही उपयोग नाही. चोर फक्त पैसे घेईल, लायसन्स वगैरे तुला परत करेल. ठीक आहे, तुला इथे का यावंसं वाटलं परत? तुम्ही काल मला जो सल्ला दिलात ना त्याचा मी रात्रभर विचार केला. इथे येऊन काय घडलंय हे पाहिल्याशिवाय मला नीट झोप लागणार नाही हे माझ्या लक्षात आलं. तुझा गॉगल डोळ्यावर घालशील का जरा आत्ता? पाणिनीने विचारलं. तिने आपल्या डोळ्यावर गॉगल घातला. पाणिनीने नीट निरखून पाहिलं. मोठी भिंग आहे याची. मला असेच आवडतात, गडद रंगाचे आणि मोठ्या आकाराच्या काचांचे, रेबॅन कंपनीचे. तर मग तू सकाळी अंगिरस खासनीसला फोन केलास? हो, तुम्हाला फोन करण्यापूर्वी. तो म्हणाला मलाही काळजी वाटायला लागली आहे, कारण त्याने अपॉइंटमेंटची आठवण करायला फोन केला होता, पण फोन घेतलाच गेला नाही. लँडलाईनवर सुद्धा उचलला गेला नाही. आपोआप आन्सरिंग मशीनवर जात होता. साधारण जेव्हा महत्त्वाची अपॉइंटमेंट असते तेव्हा तो 15 मिनटं आधी हजर असतो. अपॉइंटमेंट रद्द केलेली नव्हती ना? नाही ना. पद्मरागला भेटायला येणारा माणूस ऑफिसमध्ये येऊन बसला होता. अंगिरस त्याला म्हणाला की अजून 15 मिनिटात जर तो आला नाही तर घरी जाऊन बघीन काय झालंय. अंगिरसकडे घराची किल्ली असणार होती का? घराची एक किल्ली ऑफिसमध्ये असतेच ठेवलेली. कधी काही तातडीचं काम निघालं, पद्मराग परगावी किंवा लांब गेला असेल आणि घरातून काही कामाची कागदपत्र वगैरे आणायची असतील तर खोटी नको म्हणून किल्ली ऑफिसमध्ये असते. पाणिनीने आपल्या हातातल्या घड्याळाकडे बघत म्हटलं, आता एवढ्यात काहीतरी कळायला हवं आपल्याला, नाहीतर आपण घरी जाऊन बघू. त्यांनी काही चिठ्ठी वगैरे ठेवलेली आहे का? तसं असतं तर त्यांनी ऑफिसात निरोप देऊन ठेवला असता. रती जरा घाईतच म्हणाली. मला वाटतंय तो आजारी असेल किंवा. किंवा काय रती? किंवा तुम्ही काल म्हणालात तसं झालं असेल, ती खालच्या आवाजात म्हणाली. पाणिनीने परत घड्याळाकडे नजर टाकली. कनकला फोन लावला. तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? 2 मुली मिळाल्या आहेत मला. तुला 5-6 हव्या होत्या पण अजून तरी नाही मिळाल्या. अरे अजून 10 मिनटं आहेत तुझ्याकडे कनक. मी प्रयत्न करतोय. काय आहे हे सगळं? माझ्या केसशी संबंधित आहे? तुझी कसली केस आहे? पाणिनीने विचारलं. त्यांनी पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर तारकरला फोन लावला. अरे हाय पाणिनी, तुला काही एखादं प्रेत मिळालं काय? नाही म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला स्वतः फोन नाही ना करणार, तारकर म्हणाला.
मला काही मिळालेलं नाही अजून, पण एका गोष्टीची काळजी वाटते. तुला काळजी वाटते म्हणजे माझ्या डोक्याला डोकेदुखी होणार असं दिसतंय. तारकर, माझ्या एका अशिलाची पर्स 2 दिवसांपूर्वी हरवली. म्हणजे मोठी हँडबॅग, बायका वापरतात तशी रे. म्हणजे त्यात लिपस्टिक, चिल्लर वगैरे बायकी वस्तू असतात ना तशी. आलं आलं लक्षात आलं माझ्या. तिचं नाव आहे रती रायबागी. आपला नवरा पद्मराग रायबागीची ती पूर्वाश्रमीची पत्नी. ते वेगळे राहतात. ती केरशीला राहते. तू लटांबर न लावता मूळ मुद्दा सांग रे. काल मी आणि सौम्या दोघेही ऑफिसात नसताना एक तरुणी आली. तिने मोठ्या आकाराचा गॉगल घातला होता. तिने रिसेप्शनिस्टला सांगितलं की तिचं नाव मिसेस रायबागी आहे आणि मी ऑफिसात येईपर्यंत ती थांबून राहायला तयार आहे. ती थोडा वेळ बसली, पण नंतर रिसेप्शनिस्टला म्हणाली की जरा खाली जाऊन येते. ती गेली, पण परत आली नाही. आम्ही आल्यावर आम्हाला ऑफिसमध्ये एक पर्स किंवा ती हँडबॅग सापडली. त्याची आम्ही तपासणी केली तेव्हा लायसन्स, क्रेडिट कार्ड अशा वस्तू त्यात सापडल्या, ज्यावरून त्या वस्तू मिसेस रायबागीच्या असल्याचं सिद्ध होईल. अरे मग त्याच्यात एवढं काय आहे पाणीने? त्या तिला परत. तारकर बोलता बोलता थांबला. पाणीनी त्याच्यात रिव्हॉल्वर तर नव्हतं ना? नाही तर तो असल्या फालतू कारणासाठी मला फोन नसता केला. होतं. आणि त्याच्यासाठी लागणारं परमिट आहे ना तिच्याकडं? नाही. मिसेस रायबागी आपल्याबरोबर रिव्हॉल्वर बाळगत नाही. तिने ते रिव्हॉल्वर शेवटचं म्हणजे तिच्या बेडरूममधल्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये बघितलेलं होतं. एक मिनिट पाणीने. त्या रिव्हॉल्वरमधनं गोळी मारली गेली नव्हती ना? 2 वेळा. तारकरने डोक्याला हात लावून घेतला. त्या गोळ्यांनी ज्याचा बळी घेतला त्या प्रेताबद्दल सांग आता मला. तसं झालंय का नाही हेच मला माहिती नाही आहे तारकर, पण मला ती काळजीच वाटते आहे. मला ही बाया कुठं भेटन? तिचा पत्ता सांग मला लगी. पाणीनी रतीचा विलासपूरचा पत्ता त्याला सांगितला. ती आत्ता इथे माझ्या ऑफिसमध्ये आहे तारकर. आम्ही चर्चाच करत होतो याविषयी, पण मला असं वाटलं की तुझ्या कानावर घालून ठेवावं. तारकर अचानक सावध झाला. ते रिव्हॉल्वरमधून जाडलेल्या 2 गोळ्यांबद्दल काय म्हणते ती? नाही, तिला त्याबद्दल काही माहिती नाही आहे तारकर. तिची हँडबॅग चोरीला गेली आहे आणि रिव्हॉल्वरसुद्धा. महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑफिसात येऊन आपण मिसेस रायबागी आहोत असं सांगणारी आणि ऑफिसात हँडबॅग विसरून जाणारी बाई वेगळीच आहे. ती माझी आशिल रती नाही. ती तोतयाबाई माझ्या आशिलाचं नाव लावत होती. अरे मग केरशीच्या पोलिसांना का नाही कळवत पाणीने? प्रेससुद्धा कदाचित तिथंच असन. माझाही अंदाज तोच आहे, पण मला वाटलं तुला सांगितलेलं बरं. कारण तू म्हणतोस ना नंतर की पाणीने तू आधी मला कळवत नाहीस, त्यामुळे माझ्या तपासात कटकटी निर्माण होतात. त्यातून विलासपूर हे दुसऱ्या प्रदेशात येतं. तिथे माझी ओळखही नाही. फुकट माझ्या मागे शुक्लकाष्ठ लागायची. साळसूतपणाचा आव आणत पाणीनी म्हणाला, ठीक आहे, कळल्या तुझ्या भावांना, कळल्या मला. तू मला कळवलंय बाबा, लक्षात ठेवील मी. आता रती, मी सांगतो ते नीट ऐक. फोन बंद होताच पाणीनी म्हणाला, तारकर आत्ता इथे लगेचच येईल. सायरन वाजत गाजत येईल. तुला आता तुझी उत्तरं तयार ठेवायला लागतील. तू माझ्याशी खरं बोलली असशील तर तारकरच्या प्रश्नांना बिनधास्तपणे, मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे उत्तरं दे. मला तू सत्य सांगितलं नसशील तर तारकरच्या प्रश्नांना एवढंच उत्तर दे की मला काहीही बोलायचं नाही. पण लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी खोटं बोलायचं नाही. समजलं मला. तर मग रती, माझ्या ऑफिसात आलेली मुलगी म्हणजे तू नव्हतीस. मी नव्हते. तू तुझी हँडबॅग सोडून गेली नव्हतीस. नाही. त्या रिव्हॉल्वरमधून गोळ्या तू झाडल्या नाहीस. नाही. तू तुझं रिव्हॉल्वर तुझ्याच अपार्टमेंटमध्ये शेवटचं बघितलंस? हो. ठीक आहे. हे सगळं खोटं सांगत असशील तर तुझी फाशी अटळ आहे.
पाणिनी म्हणाला आणि त्यांनी कनक ओजसला फोन लावला. 6 मुली मला मिळाल्यात पाणिनी, आणि त्यांचा संयम आता संपत चाललाय. फार वेळ लागणार नाही रे आता. त्यांना गॉगल मिळालेत ना सगळ्यांना? मिळालेत. मोठे आहेत ना? आहेत रे बाबा, तुझ्या अपेक्षेनुसार आहेत. पण मला सांग पाणिनी, किती वेळ लागेल या सगळ्याला? या मिनिटापासून पुढच्या 20 मिनिटात सगळं नाटक संपेल, तयार राहा. पाणिनी म्हणाला. त्यांनी फोन ठेवला आणि मग तो रतीला म्हणाला, तुझ्याकडचा मोठा गॉगल हातात तयार ठेव. कुठल्याही क्षणी घालता येईल असा. आता इथे तारकर कुठल्याही क्षणी येईल. तो इथे असताना माझ्या बोलण्याकडे तू जरासुद्धा लक्ष देऊ नको. तुम्हाला इन्स्पेक्टर तारकर इथे येईल असं का वाटतंय पटवर्धन? तुमचं मी फोनवर जे बोलणं ऐकलंय ना, त्यावरून त्याला तुमच्या बोलण्यात काही अर्जंट असावं असं वाटलेलं नाही आहे. तू इथे येणार असल्याचं अंगिरसला तू बोलली होतीस का? हो, बोलले. रती उत्तर देत असताना फोन आला. अंगिरसचा फोन आहे, ती म्हणाली. तो इथे घे किंवा बाजूच्या खोलीत जा. पाणिनी म्हणाला. कशाला? इथेच घेते की, रती म्हणाली. हां, बोल अंगिरस. काय काय सांगतोयस? तू पोलिसांना कळवलंस? बाप रे, अरे काय हे भलतंच झालं आहे. मी आत्ता ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसात आहे. हो हो, सांगायला हरकत नाही पोलिसांना हे. मलाही तातडीने तिकडे यायचं आहे. अर्थात पाणिनी पटवर्धनांशी बोलून ठरवते मी. ओके ओके, बाय बाय बाय, थँक्स अंगिरस. फोन ठेवून ती पाणिनीकडे वळली. खून? नवऱ्याचा? आश्चर्य वाटलं काय? पाणिनीने विचारलं. काहीतरी वाईट घडणार असं माझं मन मला सांगत होतं मिस्टर पटवर्धन, पण हा फार मोठा धक्का आहे मला. मला पटकन सांग अंगिरस नेमकं काय म्हणाला तुला? तो त्याच्याजवळ असलेली किल्ली घेऊन घरी गेला तेव्हा त्याला पलंगावर माझा नवरा पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात 2 गोळ्या घालण्यात आल्या होत्या, रती म्हणाली. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट गतीचा इंटरकॉम आला. सर, भोपटकर नावाच्या माणसाचा फोन आला आहे. दे जोडून. हां, हॅलो, काय म्हणताय? सहजपणे पाणिनी म्हणाला. मला रायबागीच्या प्रॉपर्टीच्या तडजोडीबाबत पुढे काय प्रगती आहे ते जाणून घ्यायचं होतं. खरं म्हणजे या क्षणी मिसेस रती रायबागी माझ्या ऑफिसमध्ये आहेत. मला शेवटचं सांगा, तुम्ही किती वाढवू शकाल रक्कम? मी तुम्हाला काल सांगितली तीच. नाही, ती मला मंजूर नाही आहे. तुमची शेवटची रक्कम सांगा. मग त्यासाठी मला पुन्हा माझ्या आशिलाला विचारायला लागेल. मी इथेच आहे, मला सांगा, पाणिनी म्हणाला आणि त्यांनी फोन बंद केला. तुम्ही पद्मराग गेल्याचं त्याला कळू दिलं नाही? रती आश्चर्यानं म्हणाली. नाही, मी त्याच्यावरच सोडला तो विषय. पाणिनी म्हणाला. पुढची काही मिनिटं तणावपूर्ण शांततेत गेली. पुन्हा भोपटकरचा फोन आला. पटवर्धन, मी बोललो माझ्या आशिलाशी. त्याला कल्पना दिली की तुम्ही रक्कम वाढवून मागताय आणि तुमच्या मागणी एवढी रक्कम आपण दिली नाही तर पटवर्धन कोर्टात जातील, आपणही भांडत बसू. त्यांनी माझ्याकडे विचार करायला वेळ मागितला, पण पुन्हा फोन करून मला सांगितलं की पाणिनी पटवर्धनसारख्या वकिलाबरोबर भांडणं सोपं नाही. त्यांनी मला वाढीव रकमेची तयारी दाखवली आहे पटवर्धन, आणि ती रक्कम ऐकून मी चक्रावून गेलो आहे. किती आहे ती रक्कम? दरमहा 10,000 रुपये पुढची 10 वर्ष. याशिवाय त्याच्या मृत्यूपत्रात तिला 5 लाख देण्याची तरतूद. भोपटकर म्हणाला. या रकमेबद्दल तुझी खात्री आहे ना आता? पाणिनीने विचारलं. हो आहे. तू रायबागीशी बोलूनच मला हे सांगतोयस ना? अर्थात. नाही, मागून असं म्हणायला नकोस तू की मी फोनवर रायबागी समजून बोललो पण तो वेगळाच माणूस होता वगैरे वगैरे. हे बघा पटवर्धन, मी प्रामाणिकपणानं वकिली करणारा माणूस आहे, तत्वानी जगणारा माणूस आहे. स्वतःला आदर्श वकील समजणाऱ्या माणसा, तुझ्यासारखा खोटारडा माणूस उभ्या आयुष्यात पाहिलेला नाही मी. काय बोलताय तुम्ही पटवर्धन? मी हे सहन नाही करू हे बघ, ज्या रायबागीशी बोलल्याचं तू सांगतोयस ना, तो 24 तासापूर्वी मृत्यू पावला आहे, पाणिनी म्हणाला. आणि भोपटकरला काही बोलायची संधी न देता त्यांनी फोन ठेवून दिला.
श्रोते हो, हा होता आजचा भाग अभय बापट लिखित मर्डर वेपन या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.